हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे की आज आपण या डोंगरावर नाही का या बारामतीमध्ये खूप लांबून तुम्ही सगळेजण आला आणि बस इथं बस स्टॉप नाही काय नाही, पण एक दाखवता की तुम्ही की जसं त्या काळात ज्या बेथलेहेम मध्ये जाताना सुद्धा कुठलं वाहन नव्हतं, त्या नाही का बेथलेहेम मध्ये त्या कुठली कशी जागा होती ते त्यांना नेणारा तो नाही का तारा काय कुठला काय होता तो चमकणारा तारा, त्या तारा प्रकाश पाहत तर ते त्या ठिकाणी गेले. आणि आम्ही पाहतो बायबलमध्ये की तिथं येशू जन्मलेला त्या नाही का गव्हाणीमध्ये कोण बाळ नाही का गुंडाळून ठेवलेला प्रभू येशू बाळ त्यांना दिसला. हालेलुया. बोल येशू मसीह की हालेलुया. एक वचन काढू, स्तोत्र संहिता 118 आणि 24 वचन सांगतं, हा परमेश्वराच्या विजयाचा दिवस आहे. म्हणा सगळेजण आमेन. हा परमेश्वराच्या विजयाचा दिवस आहे, चला आनंदी होऊया, उत्सव साजरा करूया. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. ख्रिसमस हा तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंदाचा दिवस असला पाहिजे. प्रेज लॉर्ड. एखादा बर्थडे असेल आपल्या घरामध्ये तर तो आनंद दिवस असतो का नाही? मला सांगा, काही लोकांचे चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. हा बर्थडे आहे, 12 कशाला वाजायचे? पण कुणाचा जर घरात बर्थडे असेल तर 12चा टाइम बघतात, पण त्यावेळेस 12 वाजलेले नसतात त्यांचे. हालेलुया बोला. प्रेज लॉर्ड. मग काही लोक बर्थडेची पार्टी असते, कोणाची मोठी पार्टी असते, जगातील लोक पार्टी हे ते लय मोठ्या प्रकारची पार्ट्या किंवा वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतात. आपला तर जिवंत राजांचा राजाचा बर्थडे आहे येशूचा. हालेलुया. हा बर्थडे हा सगळ्यात महत्वाचा आनंदाचा दिवस साजरा आहे. सर्व जगामध्ये, जगात कितीतरी देश आहेत आणि सगळ्या जगात हा दिवस ख्रिसमस हा साजरा होतो. ज्यांना ज्यांना समजलाय ख्रिसमस ते आनंद साजरा करतात. बोलो येशू मसीह की हालेलुया. नाही, आपल्याला ख्रिसमस का आनंद साजरा करायचा आहे? आम्हाला आनंद करायचा की माझ्यासाठी तारणारा येशू आलेला आहे. आमेन. मला चांगले कपडे का घालायचे, मला नवीन कपडे शॉपिंग घेऊन का घालायचे, कोणाला दाखवण्यासाठी नाही, माझा येशू माझ्यासाठी जन्मलेला आहे म्हणून मला आनंद करायचा आहे. बोला हालेलुया. मला डेकोरेशन करायचं आहे, माझ्या घराला सजवायचं आहे. काही लोकांचा वेगळाच ग्रह शेजारच्याला दाखवण्यासाठी नाही, कुणाला राजाला दाखवायचा येशूला आनंद. हालेलुया. घरावर लाइटिंग हा आनंद दाखवतो, घरामध्ये डेकोरेशन हा आनंद दाखवतो की तुम्हाला येशूच्या जन्माचा आनंद आहे. तुम्ही येशूच्या जन्माचा आनंद सो करत आहात. हा ख्रिसमस तुम्ही त्याच्यामध्ये आनंद केला पाहिजे. आमेन. काय लोक काय कपडे कुठे काय बायबलमध्ये दिले कपडे घालायचे, काय कुठं बायबलमध्ये दिले का हे डेकोरेशन करायचं असं प्रभूने म्हटलंय का? हालेलुया. मग बायबलमध्ये दिले का पोराचा बर्थडे करा? हालेलुया. बायबलमध्ये दिले का लग्नाचा बर्थडे करा? आजकाल तर महिन्याचीच अॅनिव्हर्सरी करत असतात. 1 महिन्याला भेटलो आपण, 2 महिने झाले. आनंद करायचा, आनंदाची गोष्ट एक पर्याय येतो. 1 महिन्याने करा, 7 दिवस झाले बी करा, तो आनंद आहे. हालेलुया. आनंद करायला त्याच्यात का अडथळा नाही. मग हा आनंद आहे. प्रेज लॉर्ड. मला सर्व काही येशूसाठी, मला सर्व काही येशूसाठी, मला सर्व काही येशूसाठी. मग नाताळाच्या वेळेस काय होतं माहितीये का? आपण चांगले कपडे घालून, नवीन कपडे घालून आनंद करतो. बोलो येशू मसीह की. वाचा कोणतरी स्तोत्र संहिता 118:24 मध्ये तुमच्या काय वाचा पटकन मोठ्याने बोलतो. म्हणा आमेन. म्हणा सगळेजणी. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. हा पुढे. ह्यात आपण उल्हास व आनंद करू. हा प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. भरपूर मोठा विषय आहे, उद्या पण मी तुम्हाला सांगेन. पण आज मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगणार आहे की देवानी, स्वतः देवानी आमच्यासाठी सगळ्यात मोठी गिफ्ट, सगळ्यात मोठी भेट आम्हाला दिलेली आहे. ती भेट कुणीच देऊ शकत नाही. तसली भेट, कुठलीही भेट त्याच्या पुढं फिकीच आहे म्हणतो मी. तर म्हणतो काहीच नाही. त्या देवानी जी भेट दिली ती सगळ्यात मोठी आहे. बोला हालेलुया. शेजारच्याला म्हणा, तुझ्या जीवनामध्ये देवाची उत्तम भेट आहे
देवाने तुला मोठी गिफ्ट दिलेली आहे, मोठी भेट दिलेली आहे. आणि ती भेट आहे, ते गिफ्ट आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. बायबल सांगतं की योहान 3:16 की देवाने जगावर एवढं प्रीती केली. कुणावर? जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. दिला म्हणजे गिफ्ट दिला. तुमच्यासाठी त्याग केला त्यांनी, तुमच्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलं. आणि सगळ्यात मोठी गिफ्ट मी तर म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त आहे आपल्यासाठी. बोला ना आमेन, आमेन, आमेन. कोण आहे तुमच्यासाठी मोठी गिफ्ट? सगळ्यात. हालेलुया. सगळ्यात मौल्यवान गिफ्ट, सगळ्यात मौल्यवान तुमच्यासाठी भेट ही देवाने दिलेली आहे. अनेक वेळा तुम्हाला दुःख झालं असेल, कोणी तुम्हाला भेट दिली का नाही या दिवसामध्ये किंवा येशूमध्ये येण्या अगोदर. कोणी जगातले लोक स्वार्थप्रमाणे राहतात. साडी गिफ्ट देतात, कपडे गिफ्ट देतात, या लग्नाला पूर्ण पोशाखाची गिफ्ट देतात. पण तुम्हाला कोणी विचारलं नसेल, कारण तुमच्याला किंमतच नसेल. तुमच्याकडे काय पैसाच नाही, तुमच्याकडे काय बॅलन्सच नाही, तुम्हाला काय नोकरीच नाही, तुम्हाला काय अशा अनेक प्रॉब्लेम असतील. आणि तो अनेक वेळा दुःख किती होतं, कोणी आपल्याला गिफ्ट देत नाही. हालेलुया. वाढदिवस आहे माझा, मग तोंड उतरून बसणार, मला भेटच कोण दी नाही, मला विशेष कोण करत नाही, मला कोणीच भेट दी नाही, है ना, है की नाही? प्रेज लॉर्ड. मग काही लोकांच्या आकडे बघतो आपण, त्याला कोणीतरी गिफ्ट देतं, त्याला कोणतरी भेट देतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यापेक्षा मौल्यवान भेट तुम्हाला ऑलरेडी परमेश्वराने दिलेली आहे. 2024 वर्षापूर्वी येशूला या बेथलेम गावामध्ये पाठवून त्यांनी तुम्हाला सगळ्यात मौल्यवान भेट दिलेली आहे. देवाच्या नावाला टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. दिली का नाही तुम्हाला भेट? हालेलुया म्हणा सजन. दिली का नाही भेट तुम्हाला? सगळ्यात मोठं गिफ्ट आहे का तुमच्यासाठी? म्हणा, येशू माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, सगळ्यात मौल्यवान गिफ्ट आहे, सगळ्यात मौल्यवान भेट आहे. मला आता मला कसलंही दुःख होणार नाही, कुणी भेट देऊ अगर न देऊ. तरी काय काय लोकांना टेन्शन येते, मला दिलं नाही. हालेलुया. देवान दिलेला. आमेन. हालेलुया. तर लक्षात घ्या, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ख्रिसमस उत्सव साजरा करण्याच्या. ह्या 3 गोष्टी उत्सव केल्या पाहिजे. त्या 3 गोष्टीमुळं की ख्रिसमस ही अशी एक वेळ आहे की उत्सव साजरा करण्याची, की देवाने दिलेली आपल्यासाठी भेट आहे. म्हणून आम्हाला उत्सव करायचा आहे, म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे. प्रेज लॉर्ड. दुसरी भेट आहे त्या उत्सवामागे की ही एकमेव भेट आहे की एक कायमची टिकणारी भेट आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. कायमची काय आहे? कोणी कपडे देतं ते टिकतात का कायमचे? नाही टिकत. कोणी घर देतं ते घर कायमचं टिकणार आहे का? 2024 वर्षापूर्वी जे येशूला तुम्हाला आणि मला माझ्यासाठी दिलं, तो येशू कायमची भेट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. ते अजून सुद्धा आहे जिवंत. येशू तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. बोला हालेलुया. हालेलुया. सगळे गिफ्ट कुजून जातात, सगळे गिफ्ट भेटी कुठेतरी विसरून जातात, तुटून जातात, काही ना काही कारणास्तव त्याची एक्सपायर डेट आहे. पण आपल्याला देवाने दिली जी भेट येशू आहे ती कायमची आहे, म्हणून उत्सव करायचा आहे. बोलो येशू मसीह की. ती कायमची भेट आहे. आणि म्हणून तिसरी जी आहे ती आमच्या आयुष्यासाठी आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी देण्याची भेट आहे. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. ती जी भेट आहे त्या भेटीमध्ये सर्व दिलेलं आहे परमेश्वराने आम्हाला. आमेन म्हणता का? त्या भेटीमध्ये परमेश्वराने सर्व आम्हाला दिलेलं आहे. येशू ही भेट तुमच्या आणि माझ्यासाठी इतकी मौल्यवान आहे. त्या भेटीमध्ये मला सांगा, एखादा चांगला मोठा व्यक्ती गिफ्ट देताना केवढं 1 देतो का 2 देतो? जास्त देतो. हालेलुया. हालेलुया म्हणा सजन. हे जे नाही का हे लावलेले आहेत नाही का, असं हे चिन्ह वगैरे नाही का, सगळे हे बॉल वगैरे नाही का, त्याच्याबरोबर एक इथं असं गिफ्टची पेटी नाही का, असं पेटी बांधलेली पेटी. हालेलुया. बॉक्स, एक बॉक्स आहे ना, जस्ट गिफ्टचा बॉक्स जेव्हा आपण उघडतो, माणसाने दिलेले एखादे 1, 2 किंवा 1 असू शकतात. पण देवाने दिलेली जी भेट आहे येशू, या येशू मध्ये सर्व भेटी आहे तुमच्यासाठी. हालेलुया म्हणा.
त्या येशूने दिलेल्या, परमेश्वर दिलेल्या पेटीमध्ये सर्व गिफ्ट आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य त्याच्यामध्ये आहे. आमेन म्हणा सगळेजण. आनंद त्याच्यामध्ये आहे. आमेन म्हणा सगळेजण. हालेलुया म्हणा. समृद्धी त्याच्यामध्ये आहे. आमेन म्हणा. त्याच्यामध्ये समृद्धी, धन, समृद्धी, धन, आशीर्वाद, त्या सगळ्या त्या येशू दिलेल्या त्या पेटीमध्ये देवाने आम्हाला दिलेला आहे. म्हणून आनंद केला पाहिजे चर्च. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा आनंद ख्रिसमसचा केला पाहिजे. म्हणा या पृथ्वीवर सर्व काही वेळ आहे. शेजारच्याला म्हणा या पृथ्वीवर सर्व गोष्टीचा वेळ आहे. है की नाही? लग्नाचा वेळ आहे, है ना, रडण्याचा वेळ आहे, जन्मण्याचा वेळ आहे, है ना, हसण्याचा वेळ आहे, नाचण्याचा वेळ आहे. हालेलुया. ख्रिसमस पण हा उत्सवाचा वेळ आहे. आमेन. ख्रिसमस पण हा आनंद साजरा करण्याचा वेळ आहे. आणि ख्रिसमस हा सगळ्यात मोठी गिफ्ट दिल्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देण्याचा दिवस आहे. बोला की आमेन. त्या गिफ्ट मध्ये कायमचं त्या नाही का आरोग्य पण त्या गिफ्ट मध्ये आहे. नाही का आरोग्य, एक आनंद त्याच्यामध्ये पण आहे. एक खरं प्रेम त्या गिफ्ट मध्ये आहे. खरं प्रेम. ख्रिसमसनी खरं प्रेम दाखवलेलं आहे. आणि ख्रिसमसने खरं प्रेम करायला शिकवलेलं पण आहे. आमेन म्हणा. बोला हालेलुया. आवाज काढून म्हणा हालेलुया. जो ख्रिसमस करतो पण तो काय लोक खरा ख्रिसमस करत नाहीत. काय लोक खरा आनंदामध्ये नाहीत. कपडे, चांगले कपडे घातले, ठीक आहे, तो पण एक आनंदातला भाग आहे. पण ख्रिसमस मध्ये चांगले कपडे घातले, चांगलं कलर मारला चर्चला, चांगलं काय म्हणजे चर्चला मारला, घराला मारला, सगळ्या गोष्टी चांगल्या, सगळं सोनं घेतलं, चांदी घेतलं, सगळं काय केलं. पण जर तुम्ही एखाद्याला समेट करत नाही, जर तुम्ही एखाद्याचा दुश्मनी बाळगता, एखाद्याचा द्वेष, राग तोच आहे. जर तुम्ही एखाद्याला कुर्तेने बघता, एखाद्याला दाखवण्यासाठी, एकाच चर्च मध्ये काय लोक येतात, एक तिकडे बसतं हे इकडे बसतं. हालेलुया. आणि ख्रिसमसच्या दिवशी सुद्धा एकमेकाकडे पाय असं बघितलं का तिने, बघितलं का, म्हणजे तिला कानातलं दाखवत असतं. हे ख्रिसमस जे दाखवून एकमेकाला ईर्ष्या, जळण, द्वेष, है की नाही, दुश्मनी. मग प्रेज लॉर्ड एकमेकाला नाही, हॅपी ख्रिसमस म्हणायला तोंड इकडे तिकडे वाकडे. काय ख्रिसमस करताय नको. हालेलुया. हा एक काय समोर काय लोक शेजारी मेरी ख्रिसमस म्हणायला त्यांना नको वाटतं. आज ख्रिसमस करतायत पण साजरा. ख्रिसमस काय अजून त्यांना कळलं नाही. जे अजून द्वेष करतात, नीट बोलत नाहीत, त्यांना नाही बोलवायचं. बरोबर, जेवण बिर्याणी केली पण त्यांना नाही बोलवायचं. का? देव म्हणणार त्यांना नाही, देव म्हणणार मीच येणार नाही. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे का, देव सगळ्यांसाठी आला. आमेन म्हणा. येशू सगळ्यांसाठी आला. काय जगात तुम्ही आणि मी योग्य होतो? जगात तुम्ही आणि मी चांगले होतो? प्रेज लॉर्ड. काय आम्ही असं त्याच्या मनासारखं वागत होतो म्हणून असं येशू आला? आम्ही सगळे चुकीचे होतो. आमेन. आम्ही सगळे प्रकारे चुकीच्या मार्गात होतो. पण तो ख्रिसमस हा दाखवतो की देव आला तुम्हाला आणि मला समेट करून घेण्यासाठी. आमेन म्हणा सगळं. हालेलुया म्हणा सगळं. देव आला खरं प्रेम घेऊन तुमच्या आणि माझ्यासाठी. खरं प्रेम तुमच्या आणि माझ्यासाठी खरं प्रेम घेऊन आला. म्हणून ख्रिसमस हाच आहे, प्रेम करणं एकमेकावर. प्रेज लॉर्ड म्हणा. ख्रिसमस हा आहे की एकमेकावर प्रेम करणं. जो तुम्हाला गिफ्ट देऊ शकत नाही, जो उघडा आहे, जो उपाशी आहे, ज्याला अन्न नाही, ज्याला वस्त्र नाही, त्यांना या ख्रिसमसच्या दिवशी त्याला कपडे देणं येशू मला दिल्यासारखं आहे. प्रेज लॉर्ड. जेवण देणं ते मला दिल्यासारखं आहे. बोला येशू मसीह की. देवाला धन्यवाद असो की आज केक आलेला आहे. टाळ्या वाजवून. मी नाही केक घेतला, शेवटपर्यंत बघितलं कोण मनाने केक आणतं का, पण कोणी नाही आणला. प्रेज लॉर्ड. घरामध्ये बर्थडे असला तर एक नाही, 4 मागं लागतात खायला. घ्या अजून घ्या, अजून घ्या. येशूचा बर्थडे नाही का केक नाही आला? या ख्रिसमसच्या दिवसामध्ये तुमच्या घरातून केक वाटा तुम्ही. हालेलुया. तुम्ही ज्याचा द्वेष करतात त्याला पण आनंदाने हॅपी ख्रिसमस द्या. केक खाऊ ना.
डुप्लिकेट असू नका, असं ओरिजिनल. हालेलुया. केक वाटा. का म्हणायचं माहितीये का? माझ्या येशूचा बर्थडे आहे. हालेलुया. माझ्या येशूचा जन्मदिवस साजरा करत आहे. आणि म्हणून तुमच्या शेजार पाजाऱ्यांना, काही लोक म्हणतात ना बर्थडे झाला पोराचा, कुठं आहे केक? 2 दिवसांनी फोनवर म्हणतो माणूस, केक कुठं आहे? देतो ना म्हणतो आपण, है की नाही? प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. आवाज करून हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला चला, क्रिसमस एक वेळ आहे उत्सव साजरा करण्याची, आनंद साजरा करण्याची. दुसरी क्रिसमस एक वेळ आहे दुसरं मोक्ष प्राप्त करण्याची. हालेलुया. क्रिसमस हीच आमच्यासाठी तारण आहे. क्रिसमस हेच आमच्यासाठी तारण आमच्यासाठी आलेलं आहे. जर क्रिसमस नसतं तर आमचं तारण नसतं. म्हणा की आमेन. माझ्यासाठी तारण आलेलं आहे, माझ्यासाठी उद्धार आलेला आहे. उद्धारक त्यांनी जो तारणारा जन्मला, त्याच्यामुळे या क्रिसमस मुळे तुमच्या आणि माझ्या पापापासून मला येशूनी, तुम्हाला येशूनी तारण दिलेलं आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. म्हणा सजान हालेलुया. मग आता क्रिसमस तुमच्यासाठी कधी आहे माहिती का? जेव्हा तुमच्या जीवनात येशू आला, तो तुमच्यासाठी क्रिसमस आहे. आमेन. हालेलुया. 2024 वर्षापूर्वी तर येशू बेथलेहेम मध्ये आला, पण ज्या वर्षी येशूला तुम्ही आपल्या घरात घेतलं, ज्या वर्षी येशूला तुम्ही हृदयात घेतलं, ज्या वर्षी तुम्ही येशूला स्वीकारलं, त्या वर्षी तुमच्या जीवनात येशू आला आणि तुमचं तारण झालं. म्हणा की आमेन. हा पण एक उत्सव आहे, हा पण एक आनंद आहे की तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्हाला तारण मिळालं, पापापासून तारण मिळालं, व्यसनापासून तुम्हाला मुक्ती मिळाली, व्यसनापासून तुम्हाला मोक्ष मिळाला, पापापासून मोक्ष मिळाला, शापापासून मोक्ष मिळाला, सगळ्या आजारातून तुम्हाला काय मिळाला? मोक्ष मिळाला. सगळ्या बंधनातून, पिढ्यानपिढ्या गरिबीतून तुम्हाला मोक्ष मिळाला. ही एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. ही एक आनंद करायची गोष्ट आहे की कुणी तुम्हाला मोक्ष नाही दिला, येशूने तुम्हाला मोक्ष दिला, म्हणून त्याच्या जन्माचा आनंद तुम्हाला करायचा आहे. बोला ना की आमेन आमेन आमेन. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. बोला येशू मसीह की. आणि म्हणून आनंद करायचा आहे. एका ठिकाणी वचन सुंदर आहे, 2 कोरिंथी त्याचा 8वा अध्याय आणि 9 वचन कोणतरी वाचा. 2 कोरिंथी त्याचा 8वा अध्याय 9 वचन. हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहिती आहे, तो धनवान असता तुमच्या करता येशू दरिद्री झाला, तुमच्या करता येशू गरीब झाला. म्हणा शेजारच्याला, येशू, शेजारच्या हातात धरून म्हणा, प्रभू येशू ख्रिस्त तो धनवान असताना सुद्धा तो तुमच्यासाठी गरीब झाला. हालेलुया. का गरीब झाला माहितीये? कारण त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. मला सज्जन बोला हालेलुया. हात उंच करून हालेलुया. आता काय लोक म्हणतात येशू गरीबांचा आहे आणि गरीब राहायचं, आपल्याला काय राहायचंय? आणि मग जे गरीब राहत नाहीत, जे पैशात गाडीत करतात, गाडीत चांगले कपडे घालतात, मग काही लोक अशा टपलेले असतात, त्यांचा येशू नाही, आपल्या गरीबांचा येशू इकडे. हालेलुया. बायबल काय सांगतं? येशू गरीब झाला, तुम्ही गरीब नसावं म्हणून. येशू गरीब झाला. गरीब कशाला म्हणतात माहितीये? गरीब कशाला म्हणतात? ज्याला अन्नच नाही खायला, ज्याला कपडेच नाहीत घालायला. येशू गरीब झाला म्हणजे कशावर? काय लोक म्हणतात, कसं चाललंय, बरं आहे का तुमचं? काय आमच्या गरीबाकडे काय? गरीब ते नसतात पण गरीब म्हणतात. काय लोक गरीब नाही पण ते गरीब म्हणतात स्वतःला. मोबाईल आहे, गरीब आहेत का? कपडे आहे चांगलं, गरीब आहेत का? हालेलुया. काय ना काय घर आहे राहायला, गरीब आहेत का? नाही. अन्न खात्यात, अंडे खात्यात, मटण खात्यात, चिकन खात्यात, सगळं खात्यात. गरीब आहेत का? गरीबाला, गरीब कोण आहे त्याला अन्न खायला नाही, गरीब कोण आहे त्याला कपडे घालायला नाही, गरीब कोण आहे त्याला राहायला कुठलीच जागा नाही, उघड्यावर झोपतो, त्याला म्हणतात गरीब. तो येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी गरीब झाला. त्याला जागा होती का जन्म घ्यायला? कुठे जन्म घेतला त्यांनी? गायच्या गोठ्यामध्ये जन्म. जाता जाता रस्त्याला ती जागा भेटली आणि तिथं कोणी कुठंच जागा नाही भेटली त्याला. हालेलुया. मग येशू गरीब झाला. वधस्तंभावर असताना येशू ख्रिस्ताकडे त्याला तहान लागली, होतं का पाणी प्यायला? त्याच्या अंगावर कपडे होते का? नव्हते.
मग बायबल हेच सांगतं की येशू तुमच्यासाठी गरीब झाला का, की त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे, त्याच्या गरिबीने तुम्ही आशीर्वादित समृद्ध व्हावं. आज तुम्ही चांगल्या गाडीत आहात, तुम्ही चांगल्या गाडीमध्ये चर्चला येता, तुम्ही चांगले कपडे घालून येता, ही येशूचा आशीर्वाद आहे म्हणून आहे. बोला ना हालेलुया. मग आज अनेक लोक, दुःखाची गोष्ट काय, जे लोक सांगतात ना गरीब राहायचं लोकांना सांगतात, पण ते चांगल्या चांगल्या गाड्यात फिरतात. जे सोन्याचा विरोध करतात, सोनं घालू नका, पैसे नाही का, हे धन दौलत काय नाही, चांगलं घर नाही, आपल्या स्वर्गात घर आहे असं सांगतात आणि चुकीचा संदेश पसरवतात. पण जे असं शिकवतात, आम्ही नाही पैसे मागत, तुमचे पास्टरले थाटामाटात फिरतात, तुमचे पास्टरले कपडे घालतात, त्या सांगणाऱ्यालाच बघा त्याची गाडी, त्याच्याकडे गाडी किती मोठी असते, त्याचं घर किती मोठं असतं. म्हणजे जे समृद्धीला, धनवानतेला, संपन्नतेला, समृद्धीला विरोध करतात, पण त्यांचंच घर बघा किती सगळ्या समृद्धीने भरलेलं असतं. हा, त्याचा आहे का, तो स्वतः समृद्ध नाही, गरीब आहे. काय आहे तो, देवाच्या गरीब राहायचं असं सांगतो बरं का. समजा मी सांगतो गरीब राहायचं आणि थाटा मोठा धनवासारखं राहतो, काय फायदा आहे का? हालेलुया म्हणा. पण देवाची इच्छा काय, तुम्ही गरीब राहायचं नाही. आता तो गरीब झालाय, तुम्ही नाही राहायचं, तुम्ही चांगलं राहायचं. म्हणा की आमेन. कुणी म्हणा देवाची इच्छा नाही का तुम्ही चांगले कपडे घालावं? नाही, आम्ही गरीब आहे, आम्ही चांगले कपडे कशाला घालायचं, क्रिसमस चांगलं जुन्या कपड्यात घालायचं. करा, तुमचं काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या देवाचे काम आहे, तू घाल बाबा, आम्ही घालणार नाही, मी नवीन घालणार. बोला हालेलुया, हालेलुया. कारण माझा येशू तिथं सगळे वस्त्रहीन येशू झाला त्या वधस्तंभावर. त्या माझा येशू स्वर्ग सोडून खाली आला, गरीब झाला का, की मला त्यांनी चांगले वस्त्र द्यावे म्हणून. आमेन. मला त्यांनी चांगले आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं म्हणून येशू आलेला आहे. आमेन म्हणा. मना शेजारच्याला चांगलं राहायचं आहे, आशीर्वादित जीवन जगायचं आहे. आमेन, आमेन म्हणा. मना शेजारच्याला तीच साडी घालायची नाही बाई, म्हणा ब्रदरला म्हणा तेच कपडे घालत जाऊन सारखं, दरवर्षी तीच कपडे, दरवर्षी कोट तोच. येशूचं गौरव आहे का याच्यामध्ये? येशू नवीन नवीन देतो हे पण दाखवा. आमेन म्हणा सगळेजण. हालेलुया म्हणा सगळेजण. येशू देणारा देव आहे. आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. मग काय तुम्ही तयार आहे समृद्धी स्वीकारायला? समृद्धीमध्ये राहायला आशीर्वादित शिका. प्रेज द लॉर्ड. आता तुमच्यासाठी गरिबी वाटा नाहीये. येशूने तो गरीबचा वाटा, शाप येशूने घेतला आणि तुम्हाला त्या शापातून, त्या गरिबीतून मुक्त दिलेला आहे, मोक्ष दिलेला आहे. आमेन. कमी येते काय? आमेन. कमी येतोय. मी घोषणा करतो, जर तुम्ही आज या रात्री विश्वास ठेवाल आणि आमेन म्हणून म्हणाल, तुमच्या घरात कमी नसणार आहे, तुमचा बॅलन्स कमी नसणार आहे, तुमच्या घरात काहीच कमी नसणार. तुमच्या घरात सोनं, चांदी, पैसा सगळं असणार आहे. कारण जिथं येशू आहे तिथं सोनं आहे, जिथं येशू आहे तिथं पैसा आहे, जिथं येशू आहे तिथं समृद्धी आहे. बघा, जिथं आमेन म्हटलं त्यांना आहे बघा. हालेलुया म्हणा सगळेजण. हालेलुया म्हणा सगळेजण. हालेलुया म्हणा सगळेजण. जिथं येशू आहे तिथं आरोग्य आहे, जिथं येशू आहे तिथं आनंद आहे, जिथं येशू आहे तिथं प्रेम आहे, जिथं येशू आहे तिथं समेट आहे. येशू आला तुमचा आणि माझा देवाशी समेट करण्यासाठी. म्हणा की आमेन, आमेन, आमेन. म्हणून ख्रिसमस हा दुश्मनी सारखा नाहीये. हालेलुया. देवाला धन्यवाद असतो की आपण जी ख्रिसमस करतो सगळ्याला भेटतो, आपण सगळ्याला प्रेज लॉर्ड करतो, सगळ्याला म्हणतो. त्या नाताळाला काय म्हणतो आपण? मनात कोणतरी म्हणत असेल येतच नाही आला सांगा, असू द्या, पण आपण प्रभू हृदय, देवाचं हृदय घेऊन सांगायचं. म्हणा की आमेन. कारण देव हृदय बघणारा देव आहे. आमेन म्हणा. हालेलुया. आज देव बघत आहे जगामध्ये, सगळ्या देशात ख्रिसमस साजरा करताय, पण देव हे बघत आहे कोण किती चांगल्या हृदयाने ख्रिसमस चांगला करतोय हे प्रभू बघत आहे. किती चांगलं अंतःकरण आहे त्याचं ते बघत आहे. हालेलुया. बोला की प्रेज द लॉर्ड. अहो, आम्ही काय 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 करण्यासाठी, लग्न काय घरात असेल तर त्याच्यासाठी कितीतरी पैसा कुठून बी काय करतो. घरात मुलाचा बर्थडे असेल तर कुठून बी काय करतो, काय असेल तरी काही करतो. मग ख्रिसमस साठी सैतान अडचणी आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा अडचणी असतातच, आपल्या घरात कार्यक्रम असताना अडचणी असताना सुद्धा आम्ही पैसा उभा करतो. हालेलुया. पण ख्रिसमसच्या टायमाला एकच राहिलं, या वर्षी नाही पुढच्या वर्षी, या वर्षी नाही पुढच्या वर्षी. हालेलुया. या वर्षी नाही पाळक साहेब, पुढच्या वर्षी लई मोठा करतो. पुढच्या वर्षी येतो, यावेळेस नाही पाळक साहेब,
मी पुढच्या वर्षी लय मोठा करतो. देववरून बघतो, तू कधीच करत नाही, मला माहिती आहे. तुझं हृदयच नाही तयारीस. हालेलुया. आनंद करायला हृदय तयार पाहिजे. हृदय तयार असेल तर आनंद करतो माणूस. आमेन म्हणा. आज तुमची इच्छा, तुमची हृदयापासून इच्छा होती म्हणून तुम्ही सगळं घर सोडून इथं डोंगरावर आला नाही तर. कारण तर सगळेच आहेत. पाळसाहेब लय थंडी आहे हो, पाळसाहेब खूप लांब आहे, तिथून 200 रुपये लागतात. हालेलुया. एका पास्टरांचा फोन आला, पास्टर तुमचं लांब किती चर्च आहे, किती लागतात? मी म्हणलं 200 रुपये लागतात. त्याने एक ब्रदर म्हणाला, मुंबईतले पास्टर म्हणाला, पास्टर लय लांब आहे हो, 10 रुपये तिकीट आहे हो. किती रुपये तिकीट? मग त्यांनी माझी साक्षी सांगितली, आमचे तिथे पास्टर आहेत, तिथं 200 रुपये खर्च करून जातात आणि तुम्ही सुट्टीत राहून ब्रदर 10 रुपयाचं लोकलचं तिकीट काढून यायला म्हणताय. हे असे पैसेवाले आळशी माणसं. लांब आहे हो, 10 रुपये लागतात आणि किती ट्रॅफिक हो, किती लांब आहे होते. हालेलुया. बोला ना, प्रेज लॉर्ड. हालेलुया. ख्रिसमसचा आनंद करण्यास कुणीच अडवू शकत नाही जर तुमचं हृदय येशूसाठी असेल तर. बोला ना आमेन. जर तुमचं हृदय येशूसाठी असेल ना, तुम्ही म्हणत आहे आणि मी इथं का. तुम्ही म्हणलं असतं नको ती 24 काय नको 25 ला एक सगळे बिंदापूर जागेवर या. हालेलुया. कुठे या? जागेवर या मस्त. आनंद एक दिवस नाही. बाहेर भारतात तर एक दिवस सुट्टी भेटते नाही का, पण बाहेर महिनाभर आनंद साजरा करतात. बोला ना आमेन. कारण महत्व त्यांना आहे की ही ख्रिसमस साधारण गोष्ट नाहीये, ही नुसतं फॅशन नाहीये. हालेलुया. ही नुसतं पार्टी करण्यासाठी दारूची पार्टी नाहीये. काही लोकांना वाटतं ख्रिसमस आला हे ख्रिस्ती माणसं दारूच्या पार्ट्या करतात. हे नाहीये आनंद. खरा आनंद आहे की येशू तारणारा माझ्या जीवनात आला, माझा मोक्ष झाला. हालेलुया. की जण असे आहे की या ठिकाणी आरोग्य मिळालं तुम्हाला, येशू आल्यामुळे झालं ना. की जण असे आहे की गरिबीतून तुम्हाला सुटका भेटली. प्रेज लॉर्ड. की जण असे आहे की तुम्ही एकटं वाटतो, तुम्हाला एकटं पण प्रभूने दूर केलं. आमेन. की जण असे आहे की तुमचा अपमान होतो त्या गावामध्ये, तुम्हाला सन्मानित केलं. आमेन का नाही. की जण हात वर करतात, दाखवा. मग आनंदाची गोष्ट आहे का नाही तुमच्यासाठी? का ख्रिसमस डोंगर सारखं वाटतो रोज? हालेलुया. एक वचन वाचूया, त्यामुळे तुम्हाला कळेल. मत्तई शुभवर्तमान 2 अध्याय 11 वचन वाचूया. 10-11 वचन. मत्तई 10 2 अध्याय 10 वचन वाचूया. बघा, तो तारा पाहून त्याला काय झाला? किती जणांना आनंद झाला? चर्चकडे बघून आज लांबूनच लाइटिंग बघून आनंद झाला. आजच लागली ना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती जण चौकशी केली बरं काय मंदिराला काय काय लागले का डेकोरेशन वगैरे? नाही, कुणी नाही केली. हालेलुया म्हणा. येशूचा बड्डेची काळजी वाटली पाहिजे का नाही? बोला येशू मसीह की. 1 2 3 लोक आहेत, मला फोन केला, पास्टर काय करायचं, काय करावं लागेल आपल्याला? वाव म्हणलं, दारू द्या देवा, खरंच काळजी आहे बाबा. हालेलुया. काही लोकांनी मला एकाने फोन केला, आपल्या मंडळीतले लांबून आहेत, आपल्या मंडळीतलीच आहेत. पास्टर काय उद्याचं काय प्रोग्राम आहे? बोकड दिलं एकाने, पण तांदूळ नाही, काय नाही, काय काळजी करू नका, हे तांदूळ घ्या. हालेलुया. हे असं घ्या, अमुक घ्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिसमसचा आनंद करायला तयारी पाहिजे आणि दिसला तर आनंद वाटला पाहिजे. आमेन. काही लोकांना आनंद झाला असेल, स्टार पाहून आनंद झाला पाहिजे, हे डेकोरेशन पाहून तुम्हाला आनंद झाला पाहिजे. त्यांना तारा पाहून आनंद झाला. आमेन मला झाला. त्यांना तारा पाहून आनंद झाला. पुढे वाचूया. नंतर ते घरात गेले, तेव्हा येशू जो बाळ आहे आई मरियेच्या हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले, खाली पाया पडून त्याला नमन केले. आमेन मला सगळेजण. कारण जो येशूला ओळखतो तोच त्याची आराधना करतो. जो खरा ख्रिसमस तोच साजरा करतो, तोच आराधना करतो, तोच गीत गातो जो येशूला ओळखतो. येशू साधारण नाहीये, तो देव आहे, तो खाली आला. आमेन चर्च. आमेन चर्च. हालेलुया. आणि त्याला नमन केलं. का नमन कोणाला करतात? माणसाला नाही, देवाला नमन करतात. येशूने सांगितलं. सैतान म्हणतो की येशूला नमन मला कर, पण येशूने काय सांगितलं सैतानाला? अरे सैताना, देवाचं वचन सांगतो की नमन देवाला करायचं आहे. हालेलुया.
देवाची आराधना करायची आहे. या ठिकाणी देव जो येशू तो जन्मला आणि सगळे ते जे नाही का लोक जे आहेत ते त्याला नमन त्यांनी केलं, वाकून त्याच्या पाया पडले, नमन केलं, त्याची आराधना त्यांनी केली. आमेन. आणि पुढे काय केलं? पैशाच्या थैल्या तिथं त्याच्याजवळ सोडल्या, सोनं तिथं त्यांनी त्याच्या पुढे अर्पण केलं. ऊद म्हणजे सुगंध. आमेन. ऊद सुगंध. प्रेज लॉर्ड म्हणा. तुमचा सुगंध जाऊ द्या. ख्रिसमस खरा साजरा काय? सुगंध तुमच्यातनं. म्हणा शेजारच्या, तुमच्यातला सुगंध गेला पाहिजे. तुमच्यातला राग गेला पाहिजे का प्रेम गेलं पाहिजे तुमच्यातनं? म्हणजे लोकांपर्यंत काय गेलं पाहिजे? राग गेला पाहिजे का प्रेम? हालेलुया. सुगंध काय करतो माहिती का? इतरांना आनंदित करतं, चांगलं वाटतं त्याला. हालेलुया. म्हणजे सोनं, द्रव्य म्हणजे पैसा, ऊद म्हणजे नाही का सुगंध गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी प्रभू जवळ अर्पण केल्या. ख्रिसमस करण्यासाठी ज्याला माहिती आहे की तारणारा येशू साधारण नाहीये. आमेन. बोला ना आमेन. हालेलुया. ऊद व गंधरसी त्यांनी काय केली? अर्पण केली. म्हणा की आमेन. म्हणा. येशू पुढे सोनं, पैसा, सेंट, या पृथ्वीवरली प्रत्येक गोष्ट काहीच नाही. येशू मूल्यवान आहे. किती जण विश्वास ठेवतात की येशू मूल्यवान आहे? हालेलुया. म्हणा. येशू पुढे काम महत्वाचं नाही, येशू मूल्यवान आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. तर पहिली गोष्ट, उत्सव काय साजरा केला पाहिजे की ख्रिसमस येशूच्या जन्माचा दिवस आहे. दुसरी ही वेळ आहे ख्रिसमसची मोक्षाची वेळ आहे. कुठली वेळ आहे? आणि ख्रिसमस ही एक वेळ आहे समेटाची. कुठली? हीच वेळ असते आम्ही समेट करायचा आहे. ज्याला बोलत नाही त्यांना घेऊन गिफ्ट घेऊन जा. बेल वाजव. टिंग टिंग. तुमच्या हृदयात बेल आली तरी देवाची. टिंग टिंग. हालेलुया. मग तुम्ही बी जावा. ज्याचा द्वेष करतात त्याच्याकडे जावा. एकाकडे जावा. मला शेजारी एकाकडे जायचं. मला शेजारचं एकाकडे ज्या जायचं ज्याचा द्वेष करतात, ज्याला पहिला राग येतो. हालेलुया. देवाला दाखवा ख्रिसमस करायचा है ना. देवाने कसं केलं बघितलं तर आपला देवाला राग येईल है की नाही. पण ख्रिसमस ही काय आहे? देव जगाचं आणि देवाचं नातं जोडणार हा ख्रिसमस आहे. हॅलो, समजतंय का तुम्हाला? समेट म्हणजे कळतं का? दोन जण इकडे कैलास बदल बघा इकडे बघा. हालेलुया म्हणा. हात हलवून करा. 5 मिनिट आपण संपवणार आहे. हालेलुया. हालेलुया करा. या दोघ जण पुढे या. हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया. हात हलवा. हालेलुया. हालेलुया. तिकडे तोंड करा. तुम्ही इकडे तोंड करा. तुम्ही तिकडे तोंड करा. आता या दोघांचं तोंड एक वेगळं आहे. दोघं एकमेकाला बोलत नाहीत. एकमेकाकडे बघितलं तर चिड येते, ईर्ष्या येते. हालेलुया. ख्रिसमस पण साजरा करतात पण ईर्ष्या आहे एकमेकाची. त्याने डीजे लावला का ही बी डीजे लावतो. हालेलुया. है की नाही? हालेलुया. ह्यांनी कार घेतली का हे बी कार घेतो. ख्रिसमसला ह्यांनी बिर्याणी ठेवल्या का ही बी बिर्याणी ठेवतो. मग ही दोघं बी आमंत्रण जातात आमच्याकडे ख्रिसमसला. त्या येणाऱ्या माणसाला वाटतं ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ. हालेलुया. हालेलुया. रुसा फुगी. प्रेज लॉर्ड. पण खरा ख्रिसमस काय माहितीये का? ह्या दोघांनी समोर येणं आणि एकमेकाला प्रेमाने गळ्यात गळा भेट घालणं, हा खरा ख्रिसमस आहे. हालेलुया. मग देवाला हा ख्रिसमस आवडणार. बोला की आमेन. नाही मी स्टेटसवर दाखवतेच. हालेलुया. आणि परत बघत बसणार. मोबाईल आहे मोबाईल. हालेलुया. बघितले का बघितले का बघितले बघितले का बघितले. थँक्यू. हा ख्रिसमस आहे का? हालेलुया. हालेलुया. बघितले का बघितले नाही, डायरेक्ट जाऊन बेल वाजवा. टिंग टिंग. महिला असेल तर साडी घेऊन जा. म्हणा की येशू तुमच्यावर प्रेम करतो आणि मी तुमच्यावर प्रेम करते. हॅपी ख्रिसमस. सैतान हारला पळून जाईल आणि देव तिथं उतरेल आणि तिथं खरा ख्रिसमस साजरा होईल. म्हणा की आमेन.
हालेलुया. पण हे सैतान काय गोष्टी पेटवतो. प्रेज लॉर्ड. करणार का ख्रिसमस असा? एखाद्या वेळेस 2 किलो मटणाची कमी बिर्याणी करा, पण ख्रिसमस सगळ्यांबरोबर चांगला करा. मला की आमेन. हालेलुया. साडी नाही, केक तर घेऊन जाऊ ना, भेट द्यायला. ती नाही, बिर्याणीची प्लेट तर घेऊन जाऊ ना. ते नाही आली ना, ते येणार नाही, ते येणार नाही. हा गमिंड आहेत, हा गमिंड आहेत, पण तुम्ही जाऊ ना ब्रो. तुम्ही जात नाही म्हणजे तुम्ही बी गमिंडी. तुम्ही मेसेज टाकत नाही, ती बी टाकत नाही, तिला गमिंडी, मी बी टाकणार. मग तुम्ही गमिंडी, ती बी गमिंडी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जावा, विश करा. आता 12 नंतर सगळ्याला विश करा, हॅपी क्रिसमस. ज्यानं तुमचं लय निंदा केली त्याला बी करा. ज्यांनी तुम्हाला लय नाव ठेवली त्याला बी करा, हॅपी क्रिसमस. त्यांनी नाही केलं तरी पण दुःखित होऊ नका. देव बघणार तुमच्याबद्दल आनंदित होणार आहे. मला की आमेन आमेन. हालेलुया. चला आपला वेळ, मला प्रार्थना करायची तुमच्यासाठी. हालेलुया. प्रार्थना करायची ना आपण केकच्याच कदर आहोत, पण एक 5 मिनिट तुमच्यासाठी यासाठी आहे की कुणाबद्दल काय मनात असेल काढून टाका आज. प्रेज लॉर्ड. कुणाबद्दल काय जरी मनात असेल काय करा, काय करायचंय? तरी चांगलं स्वच्छ जागा करायची. काय करायचंय? पहिलं गव्हाने जन्म घेण्यासाठी काय झाले? गव्हाण काय झाले असेल? मरियेने काय केलं असेल? गव्हाण काय केले असेल? स्वच्छ केले असेल. कचरा तो ते नाही का, शेण है ना, शेण बिन सगळी घाण काय केली असेल त्या गव्हाणीतनं बाहेर काढलं. घाण बाहेर निघाली. येशू त्या गव्हाणीत आला. येशू आला तर सोनं बी आलं. येशू आला तर पैसा पण आला. येशू आला तर सुगंध द्रव्य पण आलं, नाही का, सुगंध इत्र सगळं गंध सगळं काय आलं. जर तुम्ही घाण काढाल येशू तुमच्या जीवनात येईल, आणि येशू येईल तर सोनंही तुमच्या घरात येईल. सोनं तरी येणार, पैसा पण तुमच्या घरात येईल, इत्र पण घरात येईल. जे बदनामी तुमच्या घरातून गेली ते पुन्हा एकदा, इत्र म्हणजे एक नाही का, गंधरस म्हणजे, ऊद म्हणजे, सेंट म्हणजे, पुन्हा सन्मान त्या तुमच्या जीवनातून झळकेल सगळ्या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया. ओ रबा 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 रबा. ओ तुमचा सन्मान झळकेल. तुमच्या लेकरांना तो चमकवेल. जो प्रकाश जर तुमच्या घरात आला तर तुमचं घर अंधारात राहू शकत नाही. तुमचं घर प्रकाशाने चमकणार. माझ्या प्रियांनो, तुमचे लेकर चमकणार त्या प्रकाशात. तुमचं सर्व काही चमकणार त्या प्रकाशात, कारण तारणारा येशू त्या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही ती घाण बाहेर काढली, जर तुम्ही हृदयातला द्वेष बाहेर काढला, जर तुम्ही हृदयातला राग काढला बाहेर, जर तुम्ही हृदयातली सर्व खमेंटपणा बाहेर काढली, जर तुम्ही नम्र प्रभूपण झाला, तुम्ही आपल्या हृदयाचं दार जर उघडलं, माझा येशू तुझ्या घरात येईल, तुझ्या जीवनामध्ये येईल, तुला प्रकाशित करेल, तुला स्वच्छ करेल, आणि तुला आशीर्वादित करेल, तुला चमकवेल. तुला अत्तराप्रमाणे इत्र के समान तुला परमेश्वर सुगंधित करेल. हालेलुया म्हणा सगळं. हालेलुया. हात हलवून हालेलुया. हालेलुया. येशूचं नाव एक इत्राप्रमाणे आहे. जिथं येशू आहे तिथं सुगंध आहे. म्हणा की आमेन. की जणांचं असं म्हणणं आहे की माझे लेकरं चमकले पाहिजे, माझं घर चमकलं पाहिजे, माझा व्यवसाय आशीर्वाद व्हायला पाहिजे, माझ्या घरात सोनं नाणं असायला पाहिजे. हो, आता डुप्लिकेट घालायचं संपलं दिवस. जर तुम्ही आज खरा क्रिसमस साजरा कराल, तुमच्या घरात खरं सोनं येईल. हालेलुया म्हणा सगळं. चला उठून उभं राहा. आपले जीवन प्रभूला समर्पण करा. ओ रबा सिखांदा लबा लबा. ओ रिबारा सिखाता रबा बा. ओ रबा लबा रबा नमा सिखाता रबा. हालेलुया. 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 ओ रबा ठाका रबा सिखेते रे. चला डोळे बंद करा. आणि ही वेळ आहे आपल्या मनातून घाण काढण्याची, एखाद्याबद्दल राग असेल काढण्याची, एखाद्याबद्दल काही गैरसमज असेल काढण्याची, आणि आपले डोळे बंद करून समर्पण करा. चला डोळे बंद करा. प्रत्येकाने प्रार्थना करायची. आता येशूला आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. हालेलुया. आता येशू तुम्हाला बोललेल्या वचनाद्वारे शदाराबा नमानबा. ओ रिखांदाला बाला बाला बा. ओ सिखाते रे बा नमा रबा रबा रबा. हालेलुया. 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 हे गीत गात असताना तुमच्या मनात कोणाकडे राग असेल देवाला विनंती करा, काढून टाक. आणि माझं मन निर्मळ कर, मला शुद्ध कर देवा. आणि मला प्रभू, जर तुम्हाला कोणी टाकून दिलं तरी पण ते दुःखात करू नका. येशू तुमच्या जवळ आलेला आहे, आणि त्याला विनंती करा की प्रभू माझ्या जवळ राहा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही प्रभू. हालेलुया. मेरे पास ही रहना प्यार
ये माझ्या हृदयामध्ये, माझं हृदय शुद्ध कर येशू, तुझ्या रक्ताने माझं हृदय निर्मळ कर येशू. ये माझ्या जीवनामध्ये माझं जीवन बदल येशू. ये माझ्या घरात मी तुझं स्वागत करत आहे येशू. येशू मी सगळ्याला क्षमा करत आहे, आज सगळ्याला क्षमा करत आहे. मी कुणाला दुखवलं माझ्या शब्दाने, अनेकांना त्रासदायक वागलो, मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर. हालेलुया 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 हालेलुया. मेरी माँ बन के आ, कर्जों में कष्टों में मेरे पिता बन के आ. दुखों में आंसू में मेरी माँ बन के आ, कर्जों में कष्टों में मेरे पिता बन के आ. तुमसे करो, मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. बोला बोला, मेरे पास ही रहना ओ प्यारे यीशु, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. हालेलुया हालेलुया. दोन्ही हात हलवा चर्च. हालेलुया गळा भेट करा, बहिणीने बहिणीकडे, भावाने भावाने हॅपी क्रिसमस म्हणा. सगळ्याला भेटायचं, सगळ्याला, एकाला असं नाही, सगळ्याला भेटा. जावा चला, सगळ्यांनी भेटा, चला भेटा. हॅपी क्रिसमस म्हणा, हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस सगळ्यांना. हालेलुया. कुणालाही असं भेटलं असेल, भेटलं तर पूर्ण सगळ्याला हॅपी क्रिसमस म्हणा, सगळ्याला हॅपी क्रिसमस. वा वा. मेरे पास रहना मना, मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. पुन्हा एकदा, मेरे पास ही रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. लास्ट. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही किती आनंदाने भेटलास, तसं देव तुम्हाला भेटलास. तो देव तुम्ही असं बघितला, कुणी कपडे कसे घातले बघितले का? नाही बघितले. तुम्ही कसं कुणाचा वास येते हे बघितलं का? नाही बघितलं. तो कसा आहे हे बघितलं का? नाही बघितलं. देवाने तसंच तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. हालेलुया म्हणा,
येशूने तुमचे कपडे बघून तुम्हाला गळ्याला नाही लावलं, येशूने तुमच्यावर खरं प्रेम आहे म्हणून तुम्हाला जवळ घेतलं. म्हणा की आमेन. आनंदाने भेटला का नाही? आता चेहरे भेटला का आता? हाच खरा क्रिसमस आहे. हालेलुया म्हणा सगळं. हाच खरा क्रिसमस आहे. बोला येशू मसीह. उद्या येताना आयतीत या, पण मित्रांना हसत बघत या. पण काय कळत कसं? असं नका. हॅपी क्रिसमस, चला की क्रिसमसला. तुमच्या अशा वागण्यामुळे क्रिसमसला येत नाही बस. हालेलुया. क्रिसमसला सुद्धा यायला पाहिजे की नाही? हालेलुया. ते ती लांबच होते. प्रेज लॉर्ड. येताना या आयटी. नाही माझे कपडे खराब होतील असं नका. काय भेटा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उद्या पण या. आज आनंद केला मग काफी आहे का? उद्या पण आनंद करायचा. करायचा का नाही? करायचा का नाही? हालेलुया. प्रेज लॉर्ड. उद्या 10:30च्या पुढे इंदापूरला आहे. आमेन. आता ही वेळ आहे. डोळे बंद करा, आपले हात उंच करा. रिबा राखा तारा. प्रभू मी ब्लेसिंग यांच्यावर बोलत आहे. जसं प्रभू त्या गाईच्या गोठ्यात येशू तू आला, आणि जसं तू आला प्रकाश त्या गोठ्यामध्ये आला, सोनं त्या गोठ्यात आलं गाईच्या, तिथं तुझ्या चरणाजवळ पैसा आला, ऊद गंधर्व सर्व काही आलं. तसं आज यांच्या जीवनामध्ये येशू तुझ्या नावामध्ये मी ब्लेसिंग बोलत आहे. सोनं बोलत आहे जीवनामध्ये, पैसा बोलत आहे ईश्वरामध्ये, समृद्ध बोलत आहे ईश्वरात, सामर्थ्य बोलत आहे ईश्वरात, आग बोलत आहे ईश्वरात, फायर बोलत आहे ईश्वरात, सामर्थ्य बोलत आहे ईश्वरात, समिट बोलत आहे ईश्वरात, प्रेम ईश्वरात बोलत आहे. फायर फायर फायर. टच येशू, स्पर्श येशू, स्पर्श येशू. आज तुझ्या क्रिसमसचा स्पर्श, आज तुझ्या क्रिसमसचा स्पर्श, तुझ्या जन्माचा स्पर्श. हालेलुया. हालेलुया. रिसीव्ह करा स्पर्श येशूचा. रिसीव्ह करा येशूचा स्पर्श. येशू स्पर्श करते तुम्हाला. येशू स्पर्श करते तुम्हाला. जसं येशूच्या गाईच्या गोठ्यात आला, अंधकार निघून गेला. हो आज आजार निघून जाऊ दे. जीवनातनं घरातनं आजार जाऊ दे, चांदोना निघून जाऊ दे, कर्णीबंधन निघून जाऊ दे, व्यसन निघून जाऊ दे. हो राबा से खाता राबा. हालेलुया. 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 सैतानी दुरात्मे निघून जाऊ दे. राबा राबा. येशू वेलकम. येशू स्वागत आहे तुझं, स्वागत आहे तुझं, स्वागत आहे तुझं. राबा बाबा बाबा बाबा. सगळे विकारा बाजूला निघिष्ट अंधकाराची दृष्टी बाहेर निघिष्ट घरात प्रत्येका जीवनातून निघून जा. ईश्वरा दुष्ट आत्म्या, आजाराच्या दुष्ट आत्म्या, पापाच्या दुष्ट आत्म्या, पाप करायला लावणाऱ्या दुष्ट आत्म्या, घमेंडी दुष्ट आत्म्या बाहेर निघिष्ट नावामध्ये. सेवा करण्यासाठी आणणाऱ्या दुष्ट आत्म्या बाहेर निघ, बाहेर निघिष्ट नाव. शबाला बाला, सिखांदाला बाला. प्रभू आज रात्री स्वप्नाद्वारे बोल परमेश्वर सगळं, आणि खऱ्या मार्गाने चालू परमेश्वर. येशूच्या नावात ब्लेस कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. हालेलुया.